नमस्कार, मी ऋषिकेश सावंत. वार्ता गोव्याची मध्ये तुमचं स्वागत. आजच्या ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत, पण सुरुवात करूया हेडलाईन्स. गोवा विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनावरून सरकार विरोधकांत जुंपली. सभापतींनी आपले निर्णय सरकारच्या धोरणानुसार घेऊ नयेत. विजय सरदेसाईंचा सभापतींना सल्लावजा टोला. सरदेसाईंकडून सभापतींचा वारंवार अपमान. सभापती म्हणतात, आधी माफी मागा, मगच पुढील चर्चा. हिवाळी अधिवेशन 15 दिवसांचं करा, माफी मागतो, सरदेसाईंचं उत्तर. राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ. सरकारची वोट बँकच वाढत्या गुन्हेगारीला जबाबदार. पणजीत विद्यार्थिनीवरील बलात्कार त्याचेच जिवंत उदाहरण. बिगर गोमंतकीयांकडून गोव्याचं नाव बदनाम होतंय. आरजीचे नेते मनोज परब यांची सरकारवर सडकून टीका. राज्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी आता सरकारकडून ॲप. 29 डिसेंबर रोजी गडकरींच्या हस्ते होणार लॉन्चिंग. युरी आलेमावांना विजय सरदेसाई करतायत मिसगाईड. मंत्री निलेश काब्रालांचा टोला. विपुल फडके गुंतलेत बेकायदेशीर व्यवहारात. फडकेंकडून जीसीएच्या निधीचा गुन्हेगारी गैरवापर. महेश देसाईंचा आरोप. लोकपाल राजीव लोचन मल्होत्रा यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार. फडके म्हणतात, मी जीसीएच्या निधीचा कोणताच गैरवापर केलेला नाही. आणि वेरणात 35 वर्षीय व्यक्तीचा खून. इंडस्ट्रियल परिसरात मेटा स्ट्रीप जवळ कचऱ्याच्या ढिगाखाली सापडला मृतदेह. संशयित कन्हैयालाल यादवला अटक. पोलीस तपास सुरू. गोवा विधानसभेचं हिवाळी अधिवेशन फक्त 4 दिवसांचं ठेवल्यानं विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. विरोधकांनी सरकारसह सभापतींवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकारावर नाराज बनलेल्या सभापतींनी विरोधकांना खडे बोल सुनावलेत. ते काय म्हणालेत पाहूयात. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनासाठी रणनीती ठरवण्याकरता विरोधक सोमवारी एकत्र आले. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या कार्यालयात सर्व विरोधकांची एकत्र बैठक झाली. हिवाळी अधिवेशन 16 ते 19 जानेवारी असं फक्त 4च दिवस होत असल्यानं यावर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. सभापती हे सरकारचे नोकर नसतात, ते सभागृहाचे कस्टोडियन असतात. त्यामुळे सभापतींनी आपले निर्णय सरकारच्या धोरणानुसार घेऊ नयेत असा सल्लावजा टोला गोवा फॉरवर्डच्या विजय सरदेसाईंनी सभापतींना लगावलाय. गोंयांत आनी देशांत आमच्या लोकशाही आसा काय कितें हो सगळ्या लोकांक प्रश्न पडला. लोकशाही कितें म्हणटा की दीस इज अ टेम्पल ऑफ डेमोक्रेसी. हे जे पेंट मारतात पळय, टेम्पल ऑफ डेमोक्रेसी. ह्या टेम्पल ऑफ डेमोक्रेसीन आमी जे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतात, आमकां जर सांगलें की तुमकां 5 वर्सांचे पयलींच इन्फॉर्मेशन मेळटली आनी तुमकां जे सिटीजन्स आहा तुमकां अंडर द RTI एक्ट, आर्टिकल 6 ऑफ द RTI एक्ट, यू कॅन आस्क इन्फॉर्मेशन अप टू 20 इयर्स. 20 वर्सां मेरेन तुमकां इन्फॉर्मेशन मेळटा आनी हांव निवडून आयिल्लो लोकप्रतिनिधी म्हाका 5 वर्सांचेर बंद करता. सो म्हाका दिसता स्पिकर आपलें काम स्पिकराक करपाचें ना, स्पिकर लेजिस्लेचर सेक्रेटरीक ताजें काम करपाचें ना, कोणाक काम करपाचें ना, फक्त लूट मारताले गव्हर्मेंट. फाल्यां हांवें जर स्पिकराक विचारलें, स्पिकर म्हाका कितें म्हणटलो की ना तूं RTIचेर माग म्हणून. अरे RTIचेर जर हांव मागूंक जाय इन्फॉर्मेशन जाल्यार हांव आनी आमदार म्हणून कित्याक जाला. विजय सरदेसाईंच्या या विधानानंतर सभापती रमेश तवडकर नाराज बनलेत. विजय जोपर्यंत आपली माफी मागत नाही तोपर्यंत विरोधी आमदारांचं म्हणणं आपण ऐकून घेणार नसल्याचं सभापती रमेश तवडकर म्हणाले. ऑपोजिशन आमदार ताणी मिटींग घेतली, अशा तरेचो मेसेज किंवा अशा तरेचे उलोवणे ऑपोजिशन लिडर युरी आलेमाव हांणी म्हाका कन्वे केलो आनी म्हाका तांणी फोन केलो की आमी सगळे जाण तुका मेळपाक सोदता. आणि त्यामुळे हांव आज एक वराचे अवेलेबल आसा अशें तांकां सांगलें आनी तांकां मेळपाची तांकां हांवें स्वताक मान्यता दिली. तांचे जे विशय आसात ते म्हजे समोर ताणें मांडपाक. आनी जे वेळाचेर लक्षांत आयलें की ते भायर सरतकच जो तांणी प्रेसा समोर ताणें ब्रीफ केली आनी पर्टिक्युलरली विजय सरदेसाईन ब्रीफ केलें. म्हाका दिसता म्हाका सांगपाक दिसता कशें एक सिनियर आमदार आनी जो मंत्री जावन गेल्लो आसा आनी त्यामुळे म्हाका दिसता जे रुल्स आसा न्ही ते म्हाका जितले खबर आसा तितलेच ताकाय खबर आसपाक जाय. म्हाका दिसता की पयर तो काणकोण गेलो, काणकोण ताणें स्पिकराचे कॉमेंट्स करपाचो प्रयत्न केलो. कालूय ताणें कॉमेंट्स करपाचो प्रयत्न केलो आनी करता आसतना
विधानसभेच्या कामकाजा संदर्भात तो उलयता. म्हणजे विधानसभेच्या कामकाजा संदर्भात जेन्ना विचार करता तो सिनियर लिडर मंत्री आशिल्लो आनी त्या वजेर ताका खबर आसपाक जाय आनी हाजे पयलीं तो कॅबिनेट मंत्री आशिल्लो. त्यामुळे विधानसभेचे कामकाज कोण ठरयता, कशें ठरयता हें ताका खबर आसपाक जाय. म्हाका दिसता हो पर्पजली म्हणजे ताका सगळें खबर आसा आनी खबर आसतना सुद्दां जो आसा न्ही एक लोकांक किंवा लोकां मदें एक संभ्रम निर्माण करप, सरकाराक बदनाम करतना स्पिकराक सुद्दां बदनाम करप, विधानसभेक बदनाम करप, अशा तरेचें ताणें षडयंत्र रचून आसा. त्यामुळे काल ताणें शब्द उच्चारलो की सभापती हो मुख्यमंत्र्याचो सेवक म्हणजे एम्प्लॉई अशा तरेचो उल्लेख ताणें केलो. म्हाका दिसता की हो एज ए रमेश तवडकर म्हणून न्ही एक सभापती पदाचो अपमान ताणें केल्लो आसा. त्यामुळे विजय सरदेसाय सारको सिनियर लिडराक हें सोबना. त्यामुळे हाजो हांव निशेध करता आनी काल रोखडेच मागीर सांजचे हांवें ऑपोजिट लिडराक सांगलें जोपर्यंत ह्या विशया संदर्भात तो क्षमा मागची ना तोपर्यंत हांव तुमचे म्हणणे आयकून घेवपाची म्हजी तयारी ना. दरम्यान सभापती पक्षपात करतायत. जर सभापती हिवाळी अधिवेशनाचा कार्यकाळ 15 दिवसांपर्यंत वाढवण्यास तयार आहेत तर त्यांची माफी मी नक्की मागेन असं विजय सरदेसाई म्हणाले. हांव म्हणटा की सभापती हो सरकाराचो नोकर न्ही म्हणून. हातून आक्षेप कितें जाता माननीय सभापतीक ते म्हाका कळना. हांव म्हणूंक सोदतां की सभापती हो सरकाराचो नोकर न्ही. हातून खंय चुकलो हांव तुमी सांगा मरे म्हाका. हें पयलें जालें. दुसरें अशें धरया की आमी नोकर म्हणटात. आमकां जाल्यार हांगा 7 जाणांक दिसता की आमी लोकांचे नोकर म्हणून. अरे आमकां जेन्ना निवडून हाडटात लोकप्रतिनिधी म्हणून आमी लोकांचेच नोकर जातात. आमी कोणाचे नोकर? आमी आमचे फॅमिलीचे नोकर न्ही. आमी लोकांचे नोकर म्हणून हांगा येतात. कोणा खातीर आमी आवाज उठयतात, कोणा खातीर आमी उलोवंक सोदतात, खंयचे इश्यूज रेज करूंक सोदतात, लोकांचे इश्यू रेज करूंक सोदतात. आमचे ओन इश्यू न्ही. आमची भाटाबेसां आमी सॉल्व करपाक असेंब्लीन येना. म्हणटकर सभापती जे कितें उलयता तें तो स्टँड घेता पार्टिजन हें आज सामकें क्लियर जाल्लें आहा. कित्या वयल्यान क्लियर जालां? पयलो म्हणल्यार आमी मागता आमचो हक्क. रूल 31 म्हणटा तो क्लियर कट हांगा दाखयता की प्रायव्हेट मेंबर म्हणटा तो डे आसपाकूच जाय. सेशनान जर पब्लीक हॉलिडे पसून आयली जाल्यार प्रायव्हेट मेंबर डे फुडल्या आठवड्याक व्हरून तो घेवंकूच जाय म्हणून. बरें, आतां सभापतीन तुमकां कितें सांगलें की सेशन केदें आसता तें सरकाराचें काम. सेशन कशें चलोवप तें आपलें काम. तशें नासता तें. हांव एक 3रे फावट आमदार आहा. सभापती पयले फावट सभापती जाला. तो म्हणटा हांव कॅबिनेट मिनिस्टर जाल्लो. कॅबिनेट मिनिस्टर आसूनच हें सांगता तुका की मुख्यमंत्री बरोवन धाडटा की सेशन अशें अशें दिसा जावचें. सभापतीक जर थंय दिसलें की प्रायव्हेट मेंबर डे जो एक हक्क आसता आमदाराचो हो हक्क काढून घेता म्हणून हे सेशनान प्रिव्हेंट जाता और इट इज अवॉइडिंग टू गिव्ह द मेंबर्स देअर प्रिव्हिलेज. देन सभापतीन पॉइंट आउट करूंक जाय. फायल मूव्ह जाता, फायल स्पिकरा कडेन येता. स्पिकरान थंय ऑब्जेक्शन घेवंक जाय आशिल्लें. अरे बिरेस्ताराक तुमी बंद करून शुक्राराक खंय चुकयता. म्हणटकर ही हॅज टू बी द कस्टोडियन ऑफ द रायट्स ऑफ द MLAs, ऑल 39 MLAs. हांव फकत इतलेंच सांगूंक सोदतां की आमकांय एक्सपिरियन्स आहा, आमकांय कायदो खबर आहा आनी आमी सभापतीक निवडून दिला. जे दिसा सभापती निवडून येता तो सगळ्यांचो सभापती जाता. तो फक्त एक पार्टीचो ओ एक कमिटीचो सभापती न्ही, तो सगळ्यांचो सभापती. आनी ताजें कर्तव्य जाता की ताणें आमच्यो प्रिव्हिलेजीस, आमचे रायट्स प्रोटेक्ट करप. सगळ्या आमदारांचे प्रोटेक्ट करप. हांव इंडिपेंडंट आमदार म्हणून पयलीं 5 वर्सां काडिल्लीं आहा. तेन्नाय सभापती कडेन आमी झगडटाले आनी जे कोण तूं बस बीस म्हणटात ते पडटात मागीर फुडले खेपे. ही हिस्ट्री आहा. ही कोणाचें डिनाय करूंक जायना. सो एक इश्यू क्लियर आहा की आमचो मेन मुद्दो हांगा राजकारण करपाचो ना. आमचो मुद्दो आहा की सभापतीन आमकां न्याय दिवचो.
न्याय कितें की आमकां रूल 31 प्रायव्हेट मेंबर डे जो आसा बरें तुमकां दीस कमीच करूंक जाय मरे मंगळारा स्टार्ट करा मरे जो गव्हर्नराचो फर्स्ट एड्रेस कोण गव्हर्नर्स एड्रेस फर्स्ट एड्रेस ऑफ द फर्स्ट सेशन ऑफ द हाऊस इन द इयर म्हणून तो पयलो दीस एड्रेस दिता तो मंगळारा कर म्हणून आमकां शुक्रारा प्रायव्हेट मेंबर डेज मेळटा. सरकारमधील आमदार मंत्र्यांची वोट बँक गोव्यात होणाऱ्या बलात्कारांच्या घटनांना जबाबदार आहे असा आरोप आरजीचे नेते मनोज परबांनी केला आहे. बिगर गोमंतकीयांमुळे गोव्याचं नाव बदनाम होतंय असंही परब म्हणालेत. रविवारी पणजीत विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्कार प्रकरणावरून आरजीनं सरकारला घेरलंय. एक टाइम स्टेटमेंट सीएमाच्या मिसीसी कडल्यान येयल्लो की हो जो सरकार आसा तो सगळ्या चेडवांक स्पेशली प्रोटेक्शन दिवपाक शकना म्हणून आनी तें आयज प्रूव जाता. कालचो जो रेप जालो ते एक स्टुडंट येयल्ली बॉम्बेच्यान एक स्टुडंटांचो ग्रूप येयल्लो तो पणजे सेलेब्रेट करपाक येयल्ली क्रिसमस तेंची बस पाट्यार पार्क केल्ली आसली. ते चेडवाक बरें दिसना म्हणून ते बसीन येवन बसलेले रेस्ट घेताले आनी तेचो ग्रूप दुसरे कडेन आसलो जो एन्जॉय करतालो पार्टी करतालो जाल्यार ते चेडवाक एकटे पळोवन ते बसीचो ड्रायव्हर तेजें नांव जावन आसा लमाणी म्हणून आनी तो रावता जुवारी नगर. परतो एकदां रिपीट करता ते बसीचो ड्रायव्हर तेजें नांव जावन आसा लमाणी आनी तो रावता जुवारी नगर. ह्या ड्रायव्हरान ते चेडवाक एकटे पळयले आनी तेचेर तेणे रेप केलो. हेतून आमच्या गोंयची इमेज खंय गेली, आमच्या गोंयचें नांव खंय गेलें. ह्यो जुवारी नगराचो एकटो ड्रायव्हर येता लमाणी येता आनी तो रेप करता. हेचे मेन रिजन हे रेप जर आमकां स्टॉप करपाक जाय गोंयचें नांव जर आमकां सारकें दवरपाक जाय जाल्यार पयलें म्हटल्यार हे जे जुवारी नगर आसा इल्लिगली सेटअप जाल्लें आसा हे जुवारी नगर डेमोलिश जावपाक जाय. एवरी टायम रेप जातलो तेन्ना तुमी ताका धरतले मागीर तो पळटलो नाजाल्यार ताका तुमी पनीश करतले पूण ते चेडवाचे लायफाचें कितें. जर रेप गोंयांत बंद जावपाक जाय जाल्यार वोट बँक पॉलिटिक्स बंद जावपाक जाय. जुवारी नगरां आसली जी स्लम्स गोंयांत जाल्यात इल्लिगली जाल्यात जी कॉन्स्टिट्यूशन ऑफ द नेशन वायलेट करता. हे जी कायद्याची बुकां गोंयची सगळीं आसा ही 4 जे येदे व्हडले व्हॉल्यूम हेंच्यांनी करून दवरला हे 4य व्हॉल्यूम ते वायलेट करतात. हो सरकार जो सरकार आपणाक कॉन्स्टिट्यूशनल म्हणटा रेव्होल्युशनरी गोवन्साक एंटी कॉन्स्टिट्यूशनल म्हणटा. हांव त्या सरकाराक सांगपाक सोदता हे कायदे जे तुमच्या सरकारान बरयला हे सगळे कायदे जे तुम्ही फॉलो करपाक जाय फॉर गुड गव्हर्नन्स हे सगळे कायदे तुम्ही आज व्हायलेट करता. राज्यात रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी विशेष ॲप लॉन्च करण्यात येणार आहे. 29 डिसेंबर रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते या ॲपचं लॉन्चिंग करण्यात येणार असल्याची माहिती PWD मंत्री निलेश काब्राल यांनी दिली आहे. या ॲपच्या माध्यमातून 3 दिवसात खड्डा बुजवण्याचा आमचा प्रयत्न असेल. सामान्य जनता आपल्या भागातील AEJEकडे या ॲपच्या माध्यमातून खड्ड्याविषयी माहिती देऊ शकतात असं काब्राल यांनी स्पष्ट केलं आहे. तूं सांगतालो की वी आर लॉन्चिंग एन ॲप फॉर पॉटहोल्स. एक्चुअली तो रेडी जालो खूब दीस जाले पूण पॉटहोल्स काडपाक जाय आशिल्ले कित्याक आमी आमच्या सिस्टमा भितर आयडेंटिफाय केल्ले आमी काडल्या. आतां थोडे उरले आसतले. आतां वी आर मेकिंग अ सिस्टम जे लोकांनी आमकां मदत करपाक जाय टू पुट अप वेर एवर द पॉटहोल्स आर देर. आतां पॉटहोल्स म्हणल्यार कितें तें सांगता. वी आर लॉन्चिंग द ॲप ऑन द 29 विथ द हँड्स ऑफ ऑनरेबल गडकरी साहेब ऑर बिफोर दॅट अशें करून आमी डिसायड केला. आनी what is that app? App is basically 3 types of potholes. One is human created potholes, म्हणजे कोण तरी डीग करून रस्त्यार डीग केला आनी तो पॉटहोल जाल्लो आसा. दुसरो बिकॉज ऑफ आवर ओन डिपार्टमेंट PWD डिपार्टमेंट डिगींग फॉर गिविंग वॉटर सप्लाय कनेक्शन्स. आनी तिसरो जो आसा बिकॉज ऑफ द क्वालिटी ऑफ वर्क. सो I believe that pothole of creation of quality of work or deterioration of work will be attended first. Second will be that फोडून दवरला पळय. आतां कितें जाता आतां आमचे म्हज्याच मतदारसंघात पळय आतां खुबशे रस्ते बरे आशिल्ले. आज म्हज्या मतदारसंघात सिवरेजीचें काम चालू आसा. आमचे इलेक्ट्रिकल अंडरग्राउंड काम चालू आसा. सो तितून रस्ते पिड्यार जाल्ले आसात. ते यू कॅनॉट कॉल दॅट अ पॉथहोल. सो दीस टायप ऑफ रिपोर्टेड जेन्ना आमच्या एपाचेर रिपोर्ट करता this will be tackled separately. But potholes, because of deterioration of road,
पॉटोल्स बिकॉज ऑफ खंय तरी खड्डे पडले बिकॉज ऑफ नॉर्मल वेर एंड टेर विल बी एड्रेस फर्स्ट आणि पॉटोल्स क्रिएटेड बिकॉज ऑफ अ कनेक्शन ऑफ पायपलायन ऑर बिकॉज ऑफ डिगिंग ऑफ युटिलिटी विल बी टेकल्ड सेपरेटली. सो लोकांमध्ये हांव आतां अवेरनेस हाडटा जी आमी करतले दी कॅन रिपोर्ट बट वी विल टॅकल पॉटोल्स विथ क्वालिटी बॅड रोड ऑर बिकॉज ऑफ म्हणजे खंय तरी खड्डो पडलेलो आसा बिकॉज ऑफ वेदरिंग ऑफ द रोड विल बी अटेंडेड फर्स्ट. आणि जे रिपोर्टिंग करता कितें आमकां पयल्या पयर फाटीं इन्क्लुडींग जे डॅमेज केल्ले रोड बिकॉज ऑफ वर्क ऑफ लेईंग ऑफ केबल जे पर्यंत केबल फोंडटा केबल ले जाता चार्ज करता दॅट रोड कॅनॉट बी रिइन्स्टेटेड. सो हे रस्ते आमी रिइन्स्टेट तर आमी करूंक शकना जे पर्यंत आमकां सगळें काम जायना. बट हे हांव क्लियर सांगता कित्याक तेय पॉटोल म्हणून लोक घालतले. सो वी आर मॉनिटरींग सब डिविजन वायज आणि ते आमी आमचे गव्हर्मेंट PWD कितें जातले की देर आर numbers which were given to them of private nature and we have now procured numbers for every JE, TA and JE, SE, PC. Everybody will have government numbers allocated which will be remained in that position and तो जर ट्रान्सफर जालो जाल्यार तो नंबर तेंचेर उरतलो जो AE जाता व JE येता ते. आतां कितें जाता तसो नंबर नासलो प्रायवेट नंबराचेर आमकां फोन करप पडटाले. सो हो सिस्टम वी हॅव ऑल्सो ब्रॉट इन नंबर. And with this system, we want to strengthen the entire thing for reporting of the system on starting with potholes. And gradually, just I promised over the next period of 1.5 years, 2 years, including leakages in water pipeline, including complaints of improper water, including complaints of sewerage network. So everything related to PWD, this will take care subsequently in the next 2 years. Initially, it is just the potholes we are going to take, and we will bring in a system for accountability. ताका लागून आमी जे ऑफिसर जे नंबर आसा आमी नंबर सगळ्यांक गव्हर्मेंट नंबर आतां दिल्ले आसा विच बी लॉन्च अलॉंग विथ द पॉटहोल आनी विथ द एप आनी तितून भितर एस्केलेशन आसतलें म्हणजे ज्युनियर इंजिनियर विल बी द फर्स्ट पर्सन टू नो वेर इज द पॉटहोल डिटेक्टेड बाय पीपल आनी तेजे भितर इट नॉट डू आफ्टर 3 days देन इट विल गो टू द AE मागीर ई अशें करून इट विल बी अपस्केलिंग म्हणजे जो जर अटेंड करना सो ताका मागीर इट विल गो अप मुवमेंट and action will be taken against that particular officer for not attending the pothole in a required manner. So system घालपाक इनिशियली मातसो त्रास जातलो आनी हांवें पळयलां की कितें लॉन्च करता तेन्ना रोखडेच डिलिव्हरी जाय. इट्स गोना टेक सम टायम. सो वी विल लॉन्च दिस सिस्टम आनी विथ दिस सिस्टम आय थिंक वी विल ब्रिंग अकाउंटेबिलिटी within the department and we will find solutions to people's problems. Okay. So how much time it will take, suppose for someone take the photos and send to the No, let us launch and then we will put systems in place. आता जशें हांवें सांगलां की आमी आमच्या लेवलाचे पयलीं सगळे आयडेंटिफाय केले आनी आमी ऑलरेडी केल्यो. इंटेन्शन आसा विदीन 3 days करपाक जाय अशें इंटेन्शन आसा इन फेअर सिजन. आतां पावसान जेन्ना पावस चाळू आसता तो पॉटहोल कसो काडूंक शकता. सो आतां जर हांवें स्टेटमेंट केलो 3 दिसान जावना म्हणटाले पळय. सो लेट अस मॉनिटर, लेट अस फायंड सोल्युशन्स आनी इट इज फॉर इम्प्रुवमेंट फॉर पिपल्स इन्फ्रास्ट्रक्चर. सो आमी सगळ्यो गोष्टी आमी करपाचो प्रयत्न करतले विदीन अ टायम लिमीट विथ अकाउंटेबिलिटी. सो मातशें हांव लॉन्च करता विथ पिपल्स सजेशन्स प्रेझेंटेशन आनी आतां वी विल डू एंड एज आय सेड विदीन 3 days अ पॉटहोल शूड बी कवर्ड विदीन इन द फेअर सिजन. पावसान डिफिकल्टी आसतली, पावस उदक पडटा, उदक भरलेलें आसा, इंडेमिशन आसतलें आनी कितें आसतलें, पॉटहोल कसो काडून वता. सो तेजेर हांव कमेंट करना. बट इन द फेअर सिजन विदीन 3 days पॉटहोल आता डिटोरेशन रस्तो असो झिरझिरला मातसो दामर गेला ताका पॉटहोल म्हणना क्लियर सांगता. सो ह्यो गोष्टी वी विल लॉन्च ऑन डिसेंबर अशें आमचें इंटेन्शन आसा. गोवा क्रिकेट असोसिएशनच्या व्यवस्थापकीय समितीच्या निवडणुकीवर प्रभाव टाकून असोसिएशनच्या निधीचा बेकायदेशीर आणि गुन्हेगारी गैरवापर करून BCCIच्या निवडणूक आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप महेश देसाईंनी विपुल फडकेंवर केलाय. अशी तक्रार लोकपाल राजीव लोचन मल्होत्रा यांच्याकडे पत्राद्वारे दाखल करण्यात आली आहे. फडकेंना पदावरून तत्काळ हटवण्याची मागणी डॉक्टर केतन भाटीकरांनी केली आहे. विपुल फडकेंनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. I have lost the election only because of gross irregularities, malpractices, manipulation done by the then General Secretary Vipul Phadke. Election code announced around 7th and during that period he has given a lot of benefits in the form of checks, kits, and लूर केले इंड्यूस केले तांकां क्लबाक मारपाक and then I lost by hardly 2 votes. So this is a very shocking
which was never expected. So, Vipul Phadke is my good friend, but I never knew that he would play such dirty when it comes to election. So, I already forwarded a complaint to Lokpal. I want to cooperate process. Towards purchase of cricket tennis 18,640 परत 3 तारखेक दोन डेट मार्क तारखे घातिल्ली पण अश्यो भरपूर डेट आसा टुवर्ड्स परचेज ऑफ क्रिकेट रेड लेदर बॉल 60 of Paula as per email dated 11/10/2022 23,000ची आसा तश्योच परत माशे क्रिकेट क्लबाक 21 तारखेक केल्ल्या आमदारच्या सेक्रेटरी हे पयशे ट्रान्सफर केले सो ताज्या खातीर आमी ऑफिशियल कंप्लेंट जिसेकूय दिल्ली मॅनेजिंग कमिटीकूय दिल्ली आनी त्याच प्रमाणे ऑम्बुड्समॅनाकूय दिल्ली बिकॉज जीसीए ते कितें प्रॉब्लेम जाता तो ऑम्बुड्समॅन दिला आतां ही ऑम्बुड्समॅनाचे जे कितें रिजल्ट येतलो बट वी एक्सपेक्ट दॅट दीस थिंग्स शूड नॉट टेक प्लेस वेन यू आर सिटींग एट द हेल्म ऑफ अफेर्स सेक्रेटरी जावन तूं पयशे कित्याक पळय ताका सगळे असले मेंबर बाकीचे एकट्यान आपूण स्वता पुरते हो पयशे दियर रावलो आनी आपूण एक 2 मतांनी जिखलो ताज्या खातीर प्रेस कॉन्फरन्स हे आरोप म्हाजेर लास्ट मॅनेजिंग कमिटीनी जाल्ले सो हेचे एकूच उतर दिवपाचें म्हटल्यार ह्या लोकांनी जे आरोप करतात पळय त्या आरोपा फाटल्यान तेंच्या कडेन कितें प्रूफ आसा जीसीएचो मॉडल कोड ऑफ कंडक्ट म्हणून आसता खंयच्या असोसिएशनान जेन्ना कोड ऑफ कंडक्टचें वायोलेशन म्हणटा कोणूय त्या टायमार डेफिनेटली देर हॅज टू बी अ मॉडल कोड ऑफ कंडक्ट तो कोड ऑफ कंडक्ट तेंच्यांनी घेवचो खंयच्या क्लॉजान हांवें कितें वायोलेशन केलां तें सांगचें आनी ओम्बुड्समॅना कडेन कंप्लेन करची कंप्लेन अवश्य करची हांव जाणा की म्हाज्या टर्मान ह्या फुडल्या 3 वर्साच्या हांव ह्या खुर्चेर भल्ला म्हणून खूब जाणांच्या पोटान दुखता खूब जाणांक एलर्जी जाला आनी तांकां सोसूंक जायना हांव भल्ला त्या हांगासर म्हणून म्हाका दिसता फुडल्या 3 वर्सान मिडियान सुद्दां रेडी रावंक जाय की असले 100 आरोप म्हाजेर आसतले ह्या आरोपान तथ्य कांयच नासतलें आनी हे आरोप केन्ना सिद्धय जावचे ना हेंचे सो हेंच्यांनी अवश्य आपले हातपाय जाता तितले बडोवपाचे जाता तितले मारपाचे आनी जाता ते प्रयत्न करपाचे इन्क्लुडींग कोर्टान वचपाचे म्हाका कांयच प्रॉब्लेम ना हेंच्यांनी जाता तितले ट्राय करपाचे आनी सिद्ध करून दाखोवपाचे खंयसरूच कसलेच कोड ऑफ कंडक्टाचे किंवा खंयच्या रुलाचे वायोलेशन जावंक ना हांव मनीस सगळे म्हाका दिसता कितें रुल्स एंड रेग्युलेशन्स आसा ते पाळपी मनीस हेच्या पयलीं जीसीएची तुमी पद्दत जर पळयत आनी हांव येवन जीसीएची पद्दत पळयत जाल्यार तुमकां कळटलें की कितलें आमी सुरळीत पद्दत केला आनी कितलें आमी सिस्टमा प्रमाणे काम केलां. आता एक धक्कादायक बातमी वेर्ण्यातून खुनाचा प्रकार समोर आलाय एका इसमाचा मृतदेह सापडल्यानं या भागात खळबळ उडाली आहे पाहुयात सविस्तर वृत्त. राज्यातील गुन्हेगारी विश्वात दिवसेंदिवस अनेक घटना वाढत आहेत दिवसाढवळ्या चोरी मारामारी आणि खुनाचे प्रकार वाढत आहेत. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार वेर्णा येथील इंडस्ट्रीयल परिसरात मेटा स्ट्रिप्स जवळ 35 वर्षीय संजय कुमार यादव या व्यक्तीचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आलाय. बांधकामाच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली पुरलेल्या स्थितीत हा मृतदेह आढळून आलाय. याविषयी माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची पाहणी केली. या प्रकारात कन्हैयालाल यादव या व्यक्तीवर संशय व्यक्त केला जातोय. याबाबत पोलीस अधिक तपास करतायत. गाडयो रातच्यो हांगा येतात पितात आनी ह्यो मर्डर सगळ्यो जातात. हे ट्रक पंक्चरले सगळे पयलीं म्हळ्यार सगळे काडपाक जाय आनी तितून ती आतां मर्डर जाली ती जावं वेर्ना पुलिसे तांकां एक एप्रिशिएट करपाचें तेणी त्या कडेन धरली म्हणून आनी पयरूच तुमी जाणा आसतलें वेर्ना पुलिसे सेकंड पासून गोंयांत प्रायज मेळ्ळा आनी हे बरें काम करता अशें म्हणना पूण आतां आमचें इतलें सजेशन मुखार तसली गोश्टी हांगा जावपाक जायना सांकवाळ्याचें नांव पिड्ड्यार जाता. चड हे भायली येवन हे रातभर पिवप हें करप मस्तीपण करप आनी सांकवाळे नांव हें पिड्ड्यार जावप मर्डरी जावप आतां ताका लागून आमची रिक्वेस्ट आहा हें अशें मुखार जावपाक जायना हे ट्रक बीक मुखार जावपाक जायना आनी वालोर मातसो वेर्ना पुलिशे तेणी रोखडो ताका धरलो म्हणून ओके अशें जावं नये न्ही कित्याक हे ट्रकां लागून चड येता. ट्रक हे भायले लोक पळय अशे अंदाधुंदी करून येता पळय खंय पियोन येतात साम तेंकां उबी रावपाक शक्ती ना अशें आनी ते तशें आनी बार पियां वयता आनी थंय तेंगे मस्ती जाता. हां तुमी पुलिसांक बी अशें कळोवन सांगना केन्ना हेंकां सांगलें मरे ते शुजाल गाड्या च्या पिवं तेंकां 3 वेळ सांगलें हांवें आरे बाबा तेंकां बंद कर भुरगीं ड्रग्स घेता आनी कितें घेता ते खडये बिशा कडेन फाटल्यान बसता कितें आमकां पडना तें आनी खंय पडटा आनी कोणा पडटा अशें सांगतात. कितें अशें जावं जायना न्ही. हे कसलीं भुरगीं हे जे भुरगीं मरे सामकें टायट येता 5-6 वरांचेर सांजे वेळा. हां कित्याक म्हाका त्रास कशे एक टँकर येतालो टँकर
त्याच्या फाटल्यान एक मोटरसायकल येता तो वयता त्याने टँकरा फाटल्यान गाडी मारली ती टँकरा टाकी भरलेली टँकरा टाकी हांव भितर गेलें सगळें ऑन द स्पॉट मेलो तो भुरगो म्हाका 4 वर्सां पर्यंत कोर्टान वयची पडली कित्याक म्हाजे समोर जालो म्हणून कितें अशें जावं जायना न्ही ट्रक सगळे काडून लावचे हांगसर पार्किंगाक कोणा जागा दिवपाची न्हू कितले ट्रक पळय येता कितले थोडो ट्रक आहा आनी ते रातचे सगळे फूल टायट आता तुका दिसता पियोनूच झाला असतो पियोनूच करता ते अशें बेश्ट न्हू नव्या जुवारी पुलावर वाहनांसाठीची वेगमर्यादा प्रतितास 40 किलोमीटर असल्याचं PWD मंत्री निलेश काब्राल यांनी स्पष्ट केलंय. येत्या 29 डिसेंबरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते जुवारी पुलाचं उद्घाटन होणार असल्याचं काब्राल यांनी स्पष्ट केलंय. To see that 29th, 30th onwards, traffic towards Zuari section will be open and with people's cooperation, the movement of traffic will be in a fair and way. Means we are installing cameras on. Even though that bridge is designed for 100 kilometers per hour, speed limits have been limited to 40 kilometers per hour, not because of the bridge, but because of the two-way traffic. Single traffic rather than that becomes easier. Because of two-way traffic, we are putting that restrictions, and people should follow those restrictions. असे हांव तुमच्या माध्यमांतल्यान सगळ्या आमच्या गोंयच्या जनतेक मागता. ताका लागून ते ट्रॅफिकाक ब्रिजाक डिस्टनी केल्ली आसा न्ही, डिझायन केल्ले फॉर हेवी ट्रॅफिक ओन्ली. 4 लेन डिझायन केल्ले ते हेवी ट्रॅफिकाक. पण इश्यू कितें आसा ताका एक लेन ऑपोजीट आसा म्हूण ताका स्पीड लिमीट कमी केल्लें आसा. कित्याक बाकीचे फुडें आसता कितें कनेक्टींग ब्रीज जे आमी पयरूय सांगलां बाय 2024 मार्च वी शूड बी एबल टू इनॉग्रेट द नेक्स्ट ब्रीज. बिफोर दॅट ऑल्सो वील ट्राय, बट दॅट इज द फर्दस्ट मार्च 2024 वी वील इनॉग्रेट द सेकंड 4 लेन केबल स्ट्रीट ब्रीज. तेन्ना मागीर सगळो ट्रॅफिक वील बी इन फ्री मुवमेंट आनी मागीर रिस्ट्रिक्शन्स वील बी रिमूव. दिस ब्रीज वॉज वेन जेन्ना केल्लें 2014. This bridge was to be the longest cable stayed bridge, widest and longest when it was designed. आता गुजराताक तो व्हडलो येता आनी इट हॅज गॉट म्हणजे एक सेंटिमेंट्स लोकांक भितर मागीर तेजेर ब्रिजार रावपाक मेळचें ना. सो हेजे खातीर एक 2 दीस लोकांक टू एन्जॉय केल्ले. आय डोंट से CM हॅज मेड इट पब्लीक आनी हॅज मेड इट ओपन. 2 दिसांनी 30th ऑनवर्ड्स ट्रॅफिक विल बी ओपन. जे गोष्टी जाल्या हांव म्हणटा पूण हे गोष्टी खातीर जे लोकां खातीर जे दवरला इट इज पीपल ऑफ गोवा ओन्ली न्ही, ते कितें भायले न्ही, गोंयचेच लोक वचून ते आपले हांवें पळयलां आज फेसबूक आनी ट्विटर आनी हँडल आनी हेचे इट इज ऑल गोवन पीपल हू आर गोईंग एंड एन्जॉय. काल कोण तरी सेरेनेटिक म्युजीक बी केल्लें म्हणजे ते इट इज अ 2 डे जे इंटरवल CMन दिला. इट इज फॉर पीपल टू सी द मार्वल मेड बाय द BJP इन गोवा. फाल्यां मागीर यू कॅनॉट स्टॉप ऑन द ब्रिज अँड यू कॅनॉट डू. सो वार्ता गोव्याची मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह. तोपर्यंत बघत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.